ज्यांच्यावर आपण चिडतो, रागवतो, त्यांची किंमत कधी कळते आपल्याला माहीत आहे? आणि जेव्हा आपल्याला समजत नाही तेव्हा एक जवळची व्यक्ती आपल्याला सांगते, आपल्याला समजावते आणि त्यानंतर आपण समजतो. हेच आपण या भागात बघणार आहे. 7 फेऱ्यानंतर भाग 2. हॅलो, काय मम्मी? काय सारखे सारखे फोन करते काय मध्ये यार? नाही सांगितलं ना तुला मी? या ठेव फोन. हो, आपल्याला जायचंय. कुठे? ते मी काल माझ्या मैत्रिणीसोबत गेली होती फुटवाटवर. मला काही लहान मुलं दिसले होते तर त्यांना द्यायचे. बर ठीक आहे, देऊन. आणि जेवणासाठी पण टिफिन घेऊन जायचंय तर हा पण तुम्ही बॅग मध्ये ठेवून द्या. हे काय चाललंय? अहो, त्यांना जेवायला पण भेटत नाही. आणि काल एक मुलगा आजारी होता, त्याला म्हटलं हे घे पैसे, तर तो म्हटला मला पैसे नका देऊ, मला जेवायला द्या. तर मी विचारलं तुला आई वडील नाही का? तर तो म्हटला नाही, म्हणे मला आई वडील नाहीये. सॉरी, समजलं मला. तुम्ही मला नका सॉरी म्हणू, तुम्ही आईंना सॉरी बोला. तुम्हाला तरी आग्रह करायला आई वडील आहेत, पण त्यांना कोण आहे? ते कोणाला फ्रस्ट्रेशन काढते? तुम्ही एवढ्या छोटी गोष्टीसाठी आईंना बोलले. त्यांनी तुमच्यासाठी जरी काही केलं नाही तरी तुमच्यासाठी एक आधार आहे, पण त्यांना तर आधारच नाही ना. त्यांना कोणी विचारतं ना त्यांना कोणी खायला देतं. थांब, मी मम्मीला फोन लावतो. खरंच खूप जास्त बोललो मी. हॅलो, हा मम्मी. आई सॉरी ग, खरंच नाही का माझ्याकडनं बोललं गेलं, जोरात बोललं गेलं तुझं. सॉरी. ठीक आहे, जाऊ दे. बरं, तू जेवला का? आई तुझ्या वाचू काहीच नाही, तुझ्या प्रेमाची सरकुळ